बीडमध्ये किसान कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने या दुसऱ्या वर्षी देखील भव्य अशा कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कृषी प्रदर्शनामध्ये 150हून अधिक स्टॉल लावण्यात आलेले आहेत। विशेष म्हणजे पेरणी हंगामाच्या तोंडावरच हे कृषी प्रदर्शन बीडमध्ये भरलं आहे आणि याचा फायदा निश्चितच शेतकऱ्यांना होणार आहे। शेतकऱ्यांसाठी एक पर्वणीच असणार आहे। याच कृषी प्रदर्शनाचे जे कार्यवाहक आहेत महेश बेद्रे हे आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडून आता जाणून घेऊयात नेमकं कसं असणार या कृषी प्रदर्शन स्वरूप आणि किती स्टॉल यामध्ये दाखल झाले। म्हणजे भाऊ कितवं वर्ष आहे बीडमध्ये आणि गेल्या म्हणजे आपण पाहिलं की 18 वर्षाहून अधिक काळ झाला आहे तुम्ही असे कृषी प्रदर्शन भरतात, गेवराई असेल बीड असेल, अगदी पेरणीच्या हंगामापूर्वी कृषी प्रदर्शन होते, शेतकऱ्यांसाठी काय फायदा असणार? गेल्या 18 वर्षापासून मराठवाड्यामध्ये प्रथमच किसान कृषी विकास प्रतिष्ठानने 2007 पासून या कृषी प्रदर्शनाची मुहूर्त रोवली आणि आज गेली 18 वर्ष झालं सातत्याने गेवराईमध्ये हे होणारं प्रदर्शन आज जिल्ह्याच्या ठिकाणी बीडमध्ये होत आहे। वास्तविक पाहता 2018मध्येही आम्ही बीडमध्ये प्रदर्शन ठेवलं होतं आणि आज परत बीड तालुक्यातील परिसरातील शेतकऱ्यांच्या मागणीस्तव आणि येणाऱ्या खरीप हंगामाचा जो पेरणीचा पिरियड आहे त्या पेरणीच्या पिरियडमध्ये शेतकऱ्यांना काहीतरी नवीन तंत्रज्ञान बघायला मिळावं या हेतूने हे प्रदर्शन केलेलं आहे। या प्रदर्शनात जवळजवळ आज 165 स्टॉल आलेले आहेत। त्यामध्ये यांत्रिकरण असेल, बी बियाणाचे असतील, जे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान मिळावं, मग अनेक असे बाजरीचे बियाणे असतील, मका असतील, कापसाचे बियाणे असतील, हे सगळं जे सुधारित वाहन निर्माण झालेलं आहे ते लोकांना प्रत्यक्ष पाहता यावं व त्याचबरोबर जे शेतीमध्ये दैनंदिन आज मजुरीला खूप शेतकरी वैतागला आहे तर त्यासाठी अवजारांचे स्टॉल असतील, सोलर असतील, असं बरंचसं या ठिकाणी आम्ही गेल्या 18 वर्षाच्या अनुभवानुसार आज जिल्ह्याच्या ठिकाणी बीडमध्ये आपण हे प्रदर्शन आजपासून सुरू केलं आहे। हे प्रदर्शन सलग 5 दिवस चालणार आहे आणि या प्रदर्शनाचा बीड तालुक्यातील शेतकऱ्यांनी, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी, मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा अशी मी शेतकऱ्यांना विनंती करतो। ओके, शासकीय कृषी विभाग असेल त्यांच्या वतीने देखील याचं काही स्टॉल लावण्यात आलेला असेल, त्या स्टॉलमध्ये नेमकं शेतकऱ्यांसाठी योजनांची माहिती मिळणार आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही प्रयत्न करता की आपण जर पाहिलं की दरवर्षी बीडच नाही तर राज्यभरातून शेतकरी वाट बघत असतात की किसान कृषी विकास प्रतिष्ठानचं जे कृषी प्रदर्शन आहे ते बीडमध्ये असतं, गेवराईमध्ये असतं, त्यामध्ये शेतकऱ्यांना नवीन अत्याधुनिक यंत्र पाहायला मिळतात, नवीन बियाण्याची माहिती मिळते। तर नवीन योजना असतील किंवा नवीन बियाणे असतील यावर्षी नवीन वेगळं काय असणार आहे? प्रदर्शनात तर वास्तविक प्रदर्शन म्हटलं की सर्वच नवं असतं। जे नवीन बाजारपेठेत काही येणार असेल ते प्रदर्शनात नक्की शेतकऱ्यांना पाहायला मिळतं। आज जर पाहिलं तर येणाऱ्या उद्याच्या खरीपाच्या म्हणजे लोकांना लागवड करताना लागणारं मग पेरणी यंत्र असेल, टोकन यंत्र असेल, त्याचबरोबर या ठिकाणी विविध बेरोजगारतेमध्ये राहणाऱ्या तरुणांना नवीन उद्योजक होण्यासाठीही काही स्टॉल्स आलेत की त्यामधून ते आपला रोजगार करू शकतात। त्याचबरोबर रेशम असेल, जे शेतकऱ्यांना नवीन काहीतरी पाहिजे ते शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आम्ही गेल्या अनेक वर्षाचा जो शेतकऱ्यांना हा काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। नक्कीच शेतकरी यापासून स्वावलंबी होतील अशी आशा बाळगतो। निश्चितच महेश बेद्रे होते, गेल्या 18 वर्षाहून अधिक काळापासून ते असं कृषी प्रदर्शन भरवतात। या कृषी प्रदर्शनात आपण जर पाहिलं तर अनेक शेतकऱ्यांनी वेगवेगळे व्यवसाय सुरू केलेले आहेत। याच कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन बियाण्याची माहिती मिळते, नवीन यांत्रिकीकरणाची माहिती मिळते। आपण जर पाहिलं तर शेती हा आदबट्ट्याचा व्यवसाय झालेला आहे असं एकीकडे बोललं जातं, मात्र हाच व्यवसाय सुधारायचा असेल किंवा शेतमालाला भाव मिळवायचा असेल तर अशा कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांनी भेट दिली पाहिजे, कारण यामधूनच नवीन यंत्र असेल, नवीन तंत्रज्ञान असेल आणि शेतीमध्ये उत्पन्नात कशी वाढ करायची याची देखील माहिती या कृषी प्रदर्शनातून होणार आहे। तर दुसरीकडे या कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या तज्ज्ञांचं देखील मार्गदर्शन शेतकऱ्यांना ऐकायला मिळणार आहे। त्यामुळे पुढचे काही दिवस हे कृषी प्रदर्शन बीड शहरामध्ये असणार आहे। जसं गेवराई शहरामध्ये या कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळते, तशीच माहिती बीडमधून देखील देण्याचा प्रयत्न महेश बेद्रे यांनी केलेला आहे। सहकारी कारण मुकुंद समी, आप्पासाहेब मोरकर, लोकाशा टीव्ही, बीड।